विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर या. सुप्रियाताई त्यांच्या बरोबर या. त्यांचे मानसपुत्र यांना बसू दे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्यांचे मानसपुत्र सर, आपलं नाव आपणच विलास देवरे सर. सर त्यांच्या बाजूला आलेले आहेत. त्यानंतर आपण 75. सुप्रियाताई तुम्हीच नाव घेतलं तर बरं होईल. 75 पूर्ण झालेले आहेत आणि 80च्या मध्ये वाटतं किंवा 80 नंतर त्यांना येणं शक्य झाली इथे या. भारतीताई खानोलकर स्टेजवर यायचं आहे. रमेश भाऊ पाटील स्टेजवर यायचं आहे. 75+ सगळ्यांना बोलवते. कुणाचं नाव राहिलं तर स्वतःहून या, हरकत नाही. अनिताताई जोशी, दत्ता दादा मराठे, गोविंद जोशी, प्रज्ञा जोशी, विकास भाऊ पाटील थोडा वेळ फोटो बाजूला ठेवले तरी चालतील. त्यांनी पण स्टेजवर यायचं आहे. सुरेखा तोष्णीवाल. अजून कोण राहिलंय का चुकून? 75+ कोण राहिलंय? सुवर्णा पटवर्धन, अनुपमा बुडकुले, आणि अलकाताई दातार. येस, पेटा प्रदान आहे. यानंतर आपला नेहमीचा कार्यक्रम म्हणजे आणि पेटा प्रदान केला जाईल. सगळे आलेले सर इकडे या. थोडेसे जागा होईल. भाऊ त्यांना जरा जागा नाही. मस्त मध्ये या. प्रथम आपण पेटा प्रदान. मागे नको जरा एकमेकांना क्रॉस उभे राहा पाहिजे. तर उत्सव मूर्ती अंजलीताई कुलकर्णी यांना प्रथम आपण पेटा प्रदान करू. सुप्रियाताई अतिशय या पेट्यामध्ये सगळ्या ज्यांनी म्हणून हा घातलेला त्या फार सुंदर दिसत होत्या. ताई फारच छान दिसत आहेत. मला तर क्लोजअप काढला पाहिजे. आपला काढूया. आणि यानंतर आपलं औक्षण केलं जाईल. मी शैलाताईंना विनंती करते की त्यांनी इथे औक्षण करावं. फॅन बंद करा. औक्षणाची तयारी झालेली आहे. हे औक्षण झालं की पहिले संस्कृत मधनं इथे सुप्रिया दिसणार नाही काय.
काय होतं? शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिने तव हे सकलं मधुरं भूयात्. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिने तव हे सकलं सफलं भूयात्, सकलं च शुभं भूयात्, सकलं च शुभं भूयात्. आता दुसरं वाढदिवसाचं गाणं. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल, ये नहीं है यार दिल. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अंजलिकन, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुम जियो हजारों साल, ये नहीं है यार दिल. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अंजलिका, हैप्पी बर्थडे टू यू. तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए. तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए. बहारों की मंजिल पे हंसना हंसाना, खुशी में हमारी भी आवाज सुनना. कहीं हो मन जाऊं खुशी से मैं पागल, तुम्हें देख कर और भी मुस्कुराऊं. खुदा दिल जलों की नजर से बचाए, तुमको हमारी उम्र लग जाए, तुमको हमारी उम्र लग जाए. चंद्राला भाग्याचा, भाग्याचा चंद्राला भाग्याचा. अच्छा, खूप छान. यावेळेला सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे इथे स्टेजवर आला सांगितलं आम्हाला म्हणायचं आहे वाढदिवसाचं गाणं. खूप छान झालं. धन्यवाद सगळ्यांना. अंजली ताई आणि त्यांचे मानसपूत. तर तुम्हाला काही त्यांच्याबद्दल आधी अंजली ताईंना सांगते आणि मग तुम्ही बोलू शकता. तुमचं मनोगत सांगा. नमस्कार. आवाज येतोय ना? नमस्कार. खानोलकर सर, त्यांची टीम आणि सगळे बंधू भगिनी यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. तुम्हाला असं वाटत असेल की मी नवीन मेंबर आहे म्हणून, तशी मी नवीन आहे. मी खरं म्हणजे सगळ्यात जुनी. कारण ज्योती पाटकर आणि मी आमचं दोघींचं लग्न 5-6 दिवसांच्या अंतराने झालेलं आहे. आणि तेव्हापासून आम्ही एका ठिकाणचे समाधान या इमारतीत आम्ही तिथे राहत होतो.
हा 1 नंबर आमचा, 2 नंबर ज्योतिताई पाटकर, 3 नंबर देसाई आणि नंतर गोखले. तर आमचं ते एक कुटुंब होतं. इतके सुंदर दिवस होते. म्हणजे मला असं म्हणायचंय की खरोखर आम्ही 5 वर्ष तिथे एकत्र होतो, पण ते 5 वर्ष ना अक्षरशः स्वर्ग तुल्य होते. म्हणजे यापेक्षा स्वर्ग काही वेगळा असू शकतो असं मी नाही म्हणू शकत. अगदी स्वर्गात होतो आम्ही. बरं, तेव्हा खरं तसं म्हणायला गेलं तर आर्थिक परिस्थिती म्हणाल आजच्या मानाने स्वस्त होती, पण आनंद समाधान काही और होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आश्चर्य म्हणजे असं की माझा मुलगा, मोठा मुलगा की जो आज येऊ शकला नाही, तो ज्योती पाटकर यांच्याकडेच राहण्याचा मोठा झालेला आहे. म्हणजे बापू मिस्टर पाटकर, पाटकर बाई आणि बापू काका हे त्याचं दैवतच होतं. आणि त्याला कळायचं नाही, तो 2.5 वगैरे वर्षाचा असेल तेव्हा मग अगदी 7 वाजता वगैरे उठून जायचा, कारण आमच्या बापू काकांना उठी उठी गोपाला हे त्यांचं फार आवडीचं गाणं होतं. ते लागलं की आमचा अशी उठलाच समजा, आई मी जातो बापू काकांकडे, आता काकू चपात्या करते, मला गरम गरम नाही म्हणते मला, मी झाला हा आणि तिकडे त्याचं सगळं तिकडे. आणि ते दोघंही सांगायचं तात्पर्य की दोघंही इतके प्रेमळ होते. आणि ज्योतीचं आजचं जे कार्य आहे ना, ते मूळ प्रेरणा तिची त्या कळकळीचीच आहे. म्हणजे तिला गरिबांबद्दल आस्था, ममता आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला एकंदर ब्लडमध्येच होत्या. आणि महत्वाचं असं की ती आजही आपल्यातून गेलेली नाही. कारण आपण असं म्हणतो की भगवद्गीता हे भागवत हे भगवंतांच्या वाङ्मयीन मूर्ती आहेत. तसंच ती तिच्या कार्यरूपाने आजही जिवंत आहे. आणि त्यातही कौतुकाची गोष्ट ही आहे की असे समर्थ हात त्या कार्याला लाभलेले आहेत. बहीण भावंडांची टीम तयार केलेली आहे. आणि नंतर मग आपल्यासारखे सभासदही लाभले. मीनाताई आहेत, साने आहेत, विकास पाटील, भारतीताई आणि स्वतः खानोलकर सर. प्रश्नच येत नाही. अतिशय म्हणजे याचंच नाव यालाच म्हणायचं की प्रारब्ध तिचं इतकं उच्च दर्जाचं होतं. आणि दुसरं असं की भागवत दासबोध हे ती स्वतः जगली आहे. आपण दासबोध काही नवमी आली की आपण 9 दिवस देवळात जातो, इकडे जातो तिकडे जातो आणि पारायण करतो. तिनं प्रत्यक्षात जीवनात ते आचरण केलेलं आहे. कारण बघा दासबोधामध्ये जे सांगितलेलं आहे की प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधावा विवेका. तर त्यांनी स्वतःचा प्रपंच करून सुद्धा इतरांचे प्रपंच वसवलेत ज्योतिताईंनी. एवढंच नाही तर घरातल्या लोकांना डावलून नाही, सासरच्या प्रत्येकाला तिनं इतकं जपलेलं आहे की आजही तिला तोच मान मरातब तिथे मिळतो. म्हणजे तिचं स्मरण केलं जातं. आणि हे इतकं महत्वाचं आहे, याला खरं महत्व आहे. आणि अशा प्रकारचा प्रपंच करूनही जे दुसऱ्यांचे प्रपंच सुद्धा करतात त्याचंच नाव परमार्थ सांगितलेलं आहे ना. कारण दासबोधामध्ये प्रपंच आणि परमार्थ यांची सुरेख सांगड घातलेली असा सुरेख ग्रंथ आहे. आणि तो ज्योतीने आचरणात आणलेला आहे पूर्णपणे. तिथं टिटवाळ्याला तिथं बालिकाश्रम होतं. तुम्हाला सांगते तिथे आम्ही दोघेही जण गेलो होतो. तर 8 वर्षापासून 18 पर्यंतच्या मुली 16-17 मुली होत्या. पण एखाद्या आईने मुलांवर संस्कार करावे तशा प्रकारचे संस्कार ज्योतींनी त्यांच्यावर केलेले होते. की आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर त्याचा आदर सत्कार कसा करायचा किंवा त्यांना चहा पाणी वगैरे, म्हणजे तिने इतकं बरोबर वळण लावलं होतं की आज मोदी जे म्हणतात की आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, तसं ज्योतीचं सुद्धा म्हणणं हेच होतं की स्त्रीने स्वावलंबी असलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे त्या मुलींची तिने लग्न सुद्धा लावून दिलेली आहे. म्हणजे इतकं आईसारखं केलेलं आहे. त्यामुळे मुलींना सुद्धा त्या तिच्याबद्दल इतका लढा होता. कारण मुलांना कळत असतं बरं का, प्रेमाने कोण वागतंय कोण कसं वागतंय हे त्याला. 2-3 मुली तर इतक्या छोट्या होत्या, मी सांगते 8-9 वर्षाच्या असतील, पण तिच्या मागे 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 करत होत्या. ते बघून इतकं बरं वाटत होतं की तिने लावलेली शिस्त जी आहे, स्वच्छता जी आहे. आणि शिवाय म्हणजे कसं की स्त्रीला जे एक दुय्यम स्थान दिलं जातं ते तिला आवडायचं नाही. त्याच्यानंतर तिला अन्यायाची फार चीड होती, अन्यायाची भयंकर चीड. त्यामुळे ती त्या कार्यातूनच
ती प्रेरणा तिची मूळ आहे आणि मग तिने हे सगळं कार्य आपल्या आयुष्यात घडवलेलं आहे. आणि हा तो तिने लावलेला वृक्ष जो आहे, त्याच्यानंतर मला वाटते डोंबिवलीमध्ये वृद्धांसाठी सुद्धा बरेच बेड होते, तिथेही आम्ही 2-3 वेळा जाऊन आलो. पण त्या लोकांना सुद्धा आपण भेटीला गेल्यानंतर खूप बरं वाटतं हो. आणि ते तिने ओळखलं होतं बरोबर. म्हणजे ही जी जाणण्याची एक कला आहे आणि काम करून घेण्याचं कसब आहे, हे तिच्याकडे होतं. म्हणजे दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्वही तसंच होतं. खूप सुंदर. आणि ह्या सगळ्या गोष्टी असून तिने सगळ्या गोष्टी बरोबर सांभाळल्या आणि आपलं कार्य तसंच पुढे चालू ठेवायला आज खानोलकर सर खंबीर आहे, त्यांची टीम खंबीर आहे. मला इथे यायला मिळालं, आज त्यांनी एवढा मोठा माझा सोहळा केला, हे तर माझं मी भाग्य समजते. पण त्याहीपेक्षा मला ज्योतीबद्दल आज काहीतरी कृतज्ञता व्यक्त करायला मिळाली, हे मला जास्त बरं वाटतं आहे. आणि त्यासाठी आपल्या या संस्थेला आपलं नाव तरी किती सार्थ असं नाव आहे बघा. इथे आल्यानंतर प्रत्येक माणसाला दिलासा मिळतो. तिथे वृद्ध होते, त्यांना दिलासा मिळत होता. त्या ठिकाणी मुली होत्या, त्यांनाही किती आधार वाटत होता. आणि विरंगुळा तर आहेच, कारण सरांचे एक से एक बडकर कार्यक्रम असे असतात की त्या विरंगुळाचा काही म्हणजे आपण हेच करू शकत नाही, त्याला शब्दच नाही आहेत त्याशिवाय. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या या संस्थेला आणि हे सगळं दिलासा आहे, विरंगुळा आहे, आपल्या सगळ्यांसारखे आपण सगळ्यांनी हा जगन्नाथाचा रथ चालवला पाहिजे. तेव्हा सर मी तुम्हाला सांगते की आम्हाला जमेल तसं, जमेल त्या प्रकारचा हातभार लावून आम्ही सुद्धा हे पुण्यकर्म निश्चित करू. आणि मला वाटते वेळ तुम्ही कमी दिलाय, नाही तर मला यापेक्षा जास्त बोलण्याची इच्छा होती, पण मी आता आवरत घेते. हा, धन्यवाद. आपल्या संस्थेला कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद ताई, खूप छान बोलल्या. 1-2 मिनिट आले की त्यांचं शाट देऊन अजून स्वागत करते आणि मग तुम्ही बोला. एक फोटो निकालो, फोटो निकालो. 1 सेकंद हा फोटो काढ. 1 सेकंड. हां, ठीक आहे. 2-3 फोटो. आपण आपलं मनोगत. नमस्कार, मी उल्हास देवरे. अंजलीताई कुलकर्णी या माझ्या मानलेल्या आई, की त्यांचा मानसपुत्र. आज आयुष्यात पहिल्यांदा मी स्टेजवरती बसलो आहे आणि माईकवरती बोललो आहे. आपल्या संस्थेचे खूप खूप आभार. मी 2 शब्द आईबरोबर बोलतोय, मला बोलण्याचा अनुभव नाही म्हणून मी लिहून आणलेलं आहे, तर तेवढं आपण मनोगत माझं ऐकावं ही इच्छा आहे. आईपासून आईपर्यंतचा प्रवास, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आज आपण माझ्या आई श्रीमती अंजली अविनाश कुलकर्णी यांचा अमृत महोत्सव वर्षाचा सत्कार समारंभ साजरा करत आहोत. त्याबद्दल 2 शब्द. आई नावात आदर आहे, आधार आहे आणि धाक सुद्धा आहे. आई सर्वांना सामावून घेणारे आभार आहे. जसा सागराच्या पातळीचा अंत घेणे अशक्य आहे, तशीच अथांग सागरापरी आमची आई आहे. आईच्या या 75 वर्षाच्या आयुष्यात आईने शिक्षण चालू ठेवले. आई डबल ग्रॅज्युएट झाली, तिने मास्टर डिग्री केली. श्रीमती ज्योती पाटकर या त्यांच्या शेजारी राहत होत्या. त्यांचे मार्गदर्शन मैत्रीपूर्ण लाभले. श्रीमती ज्योती पाटकर यांचे समाजकार्य आपण सर्वांना ज्ञात आहेच. आईने कल्याणला जिल्हा कॉलेजमध्ये मातृभाषेवर 23 वर्षे अध्यापन केले. या आयुष्यात तिने अनेक विद्यार्थी घडवले, अनेक चढ उतार बघितले. तसेच कीर्तन, प्रवचन यावर तिचे चांगले प्रभुत्व आहे. अजूनही या वयामध्ये आई ऍक्टिव्ह आहे. आईच्या या जिद्दीला सलाम. आईच्या आयुष्यातील पुढील प्रवास असाच आनंददायी आणि यशस्वी हो ही सदिच्छा व श्री स्वामी समर्थ चरणी यांच्या प्रती प्रार्थना, या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. तुमच्या संस्थेला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
आई गो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान म्हणालात, जरी पहिल्यांदा बोललात तरी खूप छान म्हणालात आणि छान बोलून आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. खूप आपले आभार. यानंतर हा कार्यक्रम झालेला आहे. पुढचा कार्यक्रमाला आपण सुरुवात करू.